प्रस्तुत झी गौरव। महाराष्ट्राची लोकधारा हा संपूर्ण कार्यक्रम यापूर्वी ज्यांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे, त्यांना माहित असेलच की हा निव्वळ एक कार्यक्रम नव्हता, ते एक स्वप्न होतं, ते एक व्रत होतं। स्वप्न होतं एका शाहिराचं, व्रत होतं एका समाजसेवकाचं। त्या तपस्वी कलावंताला आज आपण इथे जीवन गौरव पुरस्कार देऊन कृतज्ञता व्यक्त करणार आहोत। या वर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत विंचवाच्या दंशाची किमया तडपदार शाहिरीतून व्यक्त करत आपल्या भारुडांनी रसिकजनांवर दारुण निर्माण केलेला अवलिया म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके शाहीर कृष्णराव साबळे। वाईदल्या पसरणी गावात लहानपणीच आईच्या जात्यावरच्या ओव्या आणि वडिलांच्या वारकरी संप्रदायाच्या भजनांनी आपल्यावर संगीताचे संस्कार झाले। अंमळनेरच्या शालेय जीवनात साने गुरुजींकडून आपण राष्ट्रीयत्वाची दीक्षा घेतली। गुरु शंकरराव यांच्या शाहिरी परंपरेचा वारसा जपत आपण तिला मुक्त नाट्याचं रूप बहाल केलं। बापाचा बाप असुनी मालक घरचा, कशी काय वाट चुकला, आंधळ दळतय आणि यमराज्यात एक रात्र, अशी अनेक मुक्तनाट्य आपण रसिकांसमोर सादर केली। इतकंच नव्हे तर मोबाईल थिएटरद्वारे नाट्य चळवळ खेडोपाडी पोहोचवली। लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, गायक, वादक आणि संगीतकार अशा विविध भूमिका साकारत पथनाट्याला नाट्यगृहांची दारं खुली करून दिली। अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी महाराष्ट्राची शान सादर केली। महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक आणि कलात्मक आविष्कारातून, यातूनच अभंग, लावणी, पोवाडा, जोगवा, भारूड आणि वाघ्या मुरळी हा अस्सल मराठमोळा सांस्कृतिक ठेवा जगभर पोहोचला। पंढरपूरच्या विठू रखमाईची दारं हरिजनांसाठी खुली करण्याची साने गुरुजींची चळवळ, महात्मा गांधीजींचं 1942चं चले जाव आंदोलन, गोवा हैदराबाद मुक्ती लढा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा संघर्ष यात आपण स्वतःला झोकून दिलं। सामाजिक चळवळ आणि कलेची उत्तम सांगड घातली। एक संघ मराठी बंधू घरोबा होता, जय महाराष्ट्र म्हणायचो आम्ही जाता येता। 1 मे 1960 या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सोहळ्यात गरजा महाराष्ट्र माझा या ललकारीनं मराठी जनमानसात चैतन्य फुलवलं। महाराष्ट्राच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात संपन्न होणाऱ्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्याला जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्याचा हा मणिकांचन योग गेली 7 दशकं महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा जतन करत रसिक मनांवर अधिराज्य गाजवलेल्या या महाराष्ट्राच्या लोकशाहिराला झी मराठीचा मानाचा सलाम। प्रकृती बरी नसल्यानं शाहीर साबळे आज इथे येऊ शकत नाहीत, पण या व्हिडिओ क्लिपिंगद्वारे ते आपणा सर्वांशी संवाद साधणार आहेत। येळकोट येळकोट जय मल्हार, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, वाईच्या तू गणराया जागराला या, पसरणीच्या भैरी देवा जागराला या। जय तुझी गडा, ये तुझी गडा, वाज चौघडा, वाज चौघडा। झी जीवन गौरव पुरस्कार हा माझा सन्मान आहे। मी जवळजवळ 50-55 वर्ष सातत्यानं शाहिरी कार्यक्रम करत आलो आहे। त्यामुळं त्या शाहिरी कार्यक्रमातून जे जे काही लोकांना सांगता येईल, मी कुठल्याही पक्षाचा नसतो, आजही नाही उद्याही नसणार, तेव्हा अशी माझी जी धारणा आहे त्यात काहीही बदल मी केलेला नाही। हा जो पुरस्कार तुम्ही दिलेला आहे हा माझा पुरस्कार नसून लोककलेचा सन्मान आहे। लोककला हा समाजाचा आत्मा आहे। हा आत्मा कधीही लोप पावत नसतो, कारण जसे जसा काळ बदलत जातो तसा तसा त्या काळाप्रमाणे या लोककलेमध्ये वेगवेगळे प्रकार निर्माण होतात। आजही हा जो लोककलेचा प्रकार आहे हा परंपरेला धरून बरोबर आपला विकास करीत आहे। महाराष्ट्राला
मी जी लोककला दिली त्या प्रतिष्ठेबद्दल मला अभिमान तर वाटतोच, पण त्याहीपेक्षा हा सुवर्णयोग झी मराठीनं आणि त्यांच्या अनुयायांनी मला जो दिला त्याचा खरोखर आनंद आणि अभिमान निश्चित. हा जो सन्मान मिळतो आहे हा अमृततुल्य असा योगायोग आहे. कारण त्या चळवळीमध्ये मी दुसरं जर काही केलं नसेल तर जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टानाया तट्टानाया, भीमथडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांना मंचावर आमंत्रित करतो. मी सौ साबळे यांना विनंती करतो की त्यांनी शाहिरांच्या वतीनं या जीवन गौरव पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचावर यावं. मी डॉक्टर जब्बार पटेल यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. प्रस्तुत झी गौरव.